आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, त्यावरती आपण नजर टाकूयात। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर देत 6 आणि 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवलं। या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। दरम्यान या हल्ल्यामध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाला ठार करण्यात आल्याची माहिती समोर आली होती। याबाबत जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर मसूद इलियास काश्मीरीने माहिती दिली। ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्य ठार झाल्याचं त्याने एका व्हिडिओत सांगितलंय। भारताच्या या हल्ल्यामध्ये देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबाचा खात्मा करण्यात आला, जे आता जैश ए मोहम्मदच्या टॉप कमांडरनेही मान्य केलंय। ये गलहता, ये टेररिज्म, ये दहशतगर्दी की बकवास सीने के साथ लगाए इस मुल्क की नजरियाती जुग्राफियाई सरहदों के लिए कभी हम दिल्ली से टकराए, कभी हम काबुल में टकराए, कभी हम कंधार से टकराए। सब कुछ कुर्बान करने के बाद 7 मई को भावलपुर के अंदर मौलाना मसूद अजहर की फैमिली के लोग, बहनें और बेटे और बच्चे रेजा रेजा हो गए, टुकड़ों में